पारू मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की मारुती पारूसाठी साडी आणि बाकीचं बरंच सामान घेऊन आलेला असतो आणि त्यानंतर पारू ते पाहते आणि त्याला विचारते की हे काय आहे बा. त्यावेळेस तो म्हणतो की अगं पारू, मला ना तुला नवरीसारखं नटलेलं बघायचं होतं. मग पारूला ती साडी घालायला लावतो. पारू साडी नेसते. त्यानंतर तो मारुती स्वतःच्या हाताने तिच्या हातामध्ये बांगड्या घालतो. त्यानंतर गजराही घालतो आणि त्यानंतर मारुती किचनमध्ये जातो. त्यावेळेस पारू गेलेली असते आणि तिने त्या खिरीमध्ये पॉयझन ओतताना पाहिलेलं असतं. त्यानंतर मारुती ती खिरीची वाटी घेऊन बाहेर आलेला असतो आणि ते दोघेही आईच्या फोटोसमोर उभा राहिलेले असतात आणि त्यानंतर मारुती पारूला खीर भरवत असतो, परंतु त्याचे हात खूपच थरथर कापत असतात. त्यामुळे पारू त्याचा हात पकडते आणि त्याच्याकडे पाहत अगदी ती त्याचा हाताने तो घास स्वतः भरून घेते आणि त्यानंतर तिला गरगरायला लागतं. ती म्हणते की बा, मी तुझ्या मांडीवर डोकं ठेवू. त्यानंतर मारुती खाली बसतो आणि पारू त्याच्या मांडीवरती डोकं ठेवते आणि मारुती खूप रडायला लागलेला असतो. त्याला काय करावं समजत नसतं. तर इकडे गणी आदित्यकडे गेलेला असतो आणि आदित्यला म्हणत असतो की आदित्य सर, तुम्हाला आणि ताडीला बाहेर एकत्र बघितले. त्यानंतर तो त्याला आदित्यला सगळं सांगत असतो. तर इकडे मारुती पारूच्या डोक्यावरती हात ठेवत असतो आणि पारूच्या तोंडातून फेस आलेला असतो आणि ती पूर्णपणे बेशुद्ध झालेली असते. तर आता आदित्य पारूला वाचवतो की काय, हे आता येणाऱ्या आपल्या भागामध्ये पाहायला मिळेलच. असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.